शक्तीपीठ महामार्गाविरोधात मसुचीवाडीचा एल्गार, ग्रामस्थ एकवटले. विकास की विस्थापन, संतप्त ग्रामस्थांचा सवाल. वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी गावाच्या मध्यातून जाणाऱ्या या प्रस्तावित महामार्गाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून जमिनीचा एक तुकडाही देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. मसुचीवाडी येथील श्री हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या महामार्गामुळे गावाचे अस्तित्व धोक्यात येणार असून शेती व उपजीविकेवर परिणाम होणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. माजी सरपंच सुहास कदम यांनी सरकारने हा महामार्ग तात्काळ रद्द करावा, अन्यथा तीव्र संघर्षाचा इशारा दिला. तर हौसेराव पाटील यांनी या प्रकल्पामुळे गावाचे विस्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली. शेतकरी नेते बीजी पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत हा महामार्ग राजकीय हेतूने लादला जात असल्याचा आरोप केला. कायमरेड धनाजी गुरव यांनीही कितीही संघर्ष करावा लागला तरी महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा दिला. दरम्यान बैठकीत राज्य सरकारच्या धोरणांवरही जोरदार टीका करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या बैठकीला सरपंच सौ. राधिका पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणसाच्या हृदयाच्या कप्प्यापर्यंत सगळं जातंय. एकच गोष्ट आहे, मगाशी सुद्धा तिने चर्चा केली, मागणी आहे. अरे ग्रामपंचायत आहे, त्रिस्तरीय रचना आहे, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, तिथून पुढे या रचना सगळ्या वाटा केल्या. कुठल्या तालुका पंचायतीनं ठराव दिलाय काँग्रेस, जिल्हा परिषदेनं कुणी ठराव मागणी केली आणि तुम्ही आमच्या उरावर शक्तीपीठ, अजिबात मागणी केलेली नाही. या गावाला विचारायचं सूत्र नाही. आणि जर मागणी नसेल तर पुरवठा नाही. बाजारपेठेचं हेच सूत्र आहे, मागणी तसा पुरवठा. अरे इळा मिळून खिळा करणं गावलात तुमची. कुठे राज्य कर्जात असताना तुम्ही असले शक्तीपीठ विनाश करता, हे चुकीचं आहे. ते तुमच्यापर्यंत सांगितलं पाहिजे. फार चांगली ती आकडेवारी काढल्या काँग्रेसची, ते सांगतील तुम्हाला. म्हणजे एका बाजूनच कर्ज काढायचा, डोंगर करायचा. आमचं काय होणार? त्या कितलीतनं दूध घेऊन जाणार आहे काय मसुचीवाडी? चला जाऊया शक्तीपीठवर दूध घालायला इस्लामपूरला. अजिबात नाही. म्हणजे आम्हाला तुम्ही देवतांची भीती घालता, धर्मांध राजकारण करता, आमच्यात माणूस ठेवायचा. आणि कशाला शक्तीपीठाचं नाव घेता? अंबाबाई आमची, ज्योतिबा आमचा, मसोबा आमचा, सगळे देव आमचे. तुम्ही आमच्या देवाच्या नादाला लागू नका. शक्तीपीठ नाव तेवढं पाहता रद्दच करावं, ही आमची मागणी. ही मागणी का? देवाचं, धर्माचं राजकारण करायचं, लोकांच्या मनात एक न्यूनगंड तयार करायचा आणि लोकांना गुलाम बनवून राज्य करायचं. एक कलमी कायमच कार्यक्रम आहे मनोवाद्यांचा. जे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची, तुमच्या शंका असतील त्या शंकांची समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न इथं सर करतील. तर तुमच्या जर काही शंका असतील तर जागेवर उठून उभारून विचाराव्या सर. आणि मनोगत जरी असेल तरी तुम्ही सांगा, म्हणजे सर त्याला उत्तर देतील. कार्यकर्त्यांना आणि तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना 25 तारखेला सकाळी 11 वाजता राजाराम बापू नाट्यगृह इथं आपल्या सगळ्यांचा मेळावा बोलवलेला आहे. आणि त्या मेळाव्याला पण चांगल्या संख्येनं तुम्ही यावं, यासाठी आम्ही तुमच्या गावात आहोत. आपल्याला सगळ्यांना मिळून काही गोष्टी ठरवायला पाहिजे. हे एका दुसऱ्याचं काम नाही. मला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुमच्यासमोर मांडायच्या आहेत. सरकारच्या विकासाच्या योजनाला विरोध करणारे आम्ही कार्यकर्ते नाही. वैयक्तिक माझा अनुभव असा आहे की मी नागनाथ अण्णांच्या सोबत काम केलं आणि काही वर्षे मी नंदुरबार जिल्ह्यात, तिथला एक अनुभव सांगतो तुम्हाला. नर्मदेवर धरण जाहीर झालं आणि मेधा पाटकर आणि मी, आम्ही दोघं पण नर्मदेतनं धरणाच्या विरोधात फिरत होतो. आमची पुण्याला एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये नागनाथ अण्णा होते, दत्ता देशमुख होते, नाना शेट्टी होते, बाबा आढाव होते. आणि दत्ता देशमुखांनी मेधा पाटकरांना एक प्रश्न विचारला की ह्या धरणातून शेतकऱ्यांना काय विकास होणार आहे की नाही. तर मेधा पाटकर म्हणाले की कच्छमधल्या शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. मग नागनाथांना मेधा पाटकरांना असं म्हणाले की जर त्या शेतकऱ्यांचा विकास या धरणामुळे होणार असेल तर ते धरण व्हायला तुमचा विरोध काय? तर त्या म्हणाल्या नाही, ते पुनर्वसन होणार नाही. नागनाथांना म्हणाले पुनर्वसनासाठी लढूया.
पण शेतकऱ्यांचा विकास होणार असला तर हे धरण होऊ द्या. मतभेद झाले, मेधा पाटकरने विरोध केला, नागनाथांना, दत्ता देशमुख, भारत पाटणकर, नाना शेट्टींनी मला सांगितलं की आपण शेतकऱ्यांच्या विरोधात जायचं नाही, पुनर्वसनासाठी लढूया, पण ती योजना झाली पाहिजे. मतभेदाचं कारण काय, तर शेतकऱ्यांचा विकास होणार आहे का? आता तुम्ही स्लाइड शो बघितला, त्याच्यात शेतकऱ्यांचा कुठे विकासाचं काय हाय काय हो? 850 किलोमीटरचा रस्ता 8 तासात कव्हर करायचा, म्हणजे किती किलोमीटर ती गाडी जायला पाहिजे? 110-120 किलोमीटर ताशी जायला पाहिजे, असा तो रस्ता होणार आहे. लक्षात घ्या. त्या रस्त्यावर जायचं तर टोल द्यायला पाहिजे आणि खाली उतरायचं तर टोल देऊन उतरायला पाहिजे. आम्हाला त्याचा काय उपयोग आहे? माझा मुद्दा दुसरा की लोकशाही सरकार आहे काय हुकुमशाही सरकार आहे? फडणवीसांना काय वाटायला लागलंय आणि त्यांच्या संघटनेला, RSSला, की आम्ही काय म्हणून ते फायनल, आणि ह्या देशातले सगळी जनता, सगळ्या स्त्रिया, पुरुष, शेतकरी हे मुडदे आहेत आणि आम्ही सांगितलं की ते ऐकणार आहे असा समज झाला असेल तर त्यांना सांगायला पाहिजे की ह्या देशातली लोकशाही सुद्धा आम्ही लढून मिळवली. हुतात्मे झालेत आमचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये, आणि इथं तर जवळची माती वाळवा तालुक्यातली आमची तिची स्वातंत्र्यासाठी लढली. ही हुकुमशाही तुमची चालणार नाही हे सांगायला पाहिजे.